श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. पराभव म्हणजे काय? केवळ शिक्षणातून काहीतरी अधिक चांगल्या घडण्याची पहिली पायरी. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात आपल्याला पराभव पाहायला मिळतं की नाही? नक्कीच. अहो, पण पराभव म्हणजे शेवट नाहीये. आपण कुठलंही काम करत असताना जर आपल्याला पराभव झाला, लगेच आपण हार मानतो. अहो, तिथे हार मानायची नाही आहे, तर तिथे आपले प्रयत्न चालू ठेवून पुढे वाटचालीसाठी आपण कार्य करणं गरजेचं आहे. तो काहीतरी अधिक चांगलं घडण्याची हीच खरी पहिली पायरी आहे, समर्थ म्हणाले. आपण आपल्या आयुष्यात पराभवता स्वीकारतो, परंतु तिथे खचून जायचं नाही आहे. बरोबर की नाही? पराभव म्हणजे अपयश किंवा हार, पण तो कायमस्वरूपी नसतो ना. का जीवनात एकदा बघा पराभव पाहायला मिळाला की सतत आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळतं का? नाही आहे. समजा आपण एखादी परीक्षा देण्याचं ठरवलं, बरोबर आहे. शालेय जीवनात आपण परीक्षा दिल्या, नक्कीच. आणि तिथे आपण बघा आपल्याला कमी मार्क मिळाले, तिथे आपण नापास झालो. मग तिथे आपण हार मानायची का? नाही आहे. चला, आपल्याला अपयश मिळालं, आपला पराभव झाला, पण तो कायमस्वरूपी नसणार ना. अहो, पुढची परीक्षा आहेतच. त्या पुढच्या परीक्षेसाठी आपल्याला उत्तम प्रकारे अभ्यास करून, उत्तम प्रकारे प्रयत्न करून आपल्याला तिथे सामोरं जाणं गरजेचंच आहे. तो जेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पराभव दिसतो ना, एखाद्या कार्यामध्ये, एखाद्या परीक्षेमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला पराभव जर पाहायला मिळत असेल, तर समजायचं तो आपल्याला आपल्या चुका दाखवतो, की आपला देह कुठे चुकलेला आहे. बरोबर की नाही? तो आपल्याला उत्तम प्रकारे शिकवत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे अधिक मजबूत बनवत असतो. आपला देह कमकुवत पाहायला मिळत असतं ना, परंतु मजबूत कसं राहायचं, अधिक मजबूत राहायचं जीवनात. त्यामुळे पराभवाला घाबरण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. घाबरायचं नाही आहे. एखाद्या वेळी आपल्याला हार पत्करावी लागली, एखाद्या वेळी पराभव होऊ लागला. बघा, आता आपण आपल्या आयुष्यात मॅच पाहतो सुद्धा आणि खेळतो सुद्धा. आता आपण टी व्हीवर आपण पाहतो, बरोबर की नाही? क्रिकेट खेळत असतात, फुटबॉल खेळत असतात, अनेक प्रकारच्या मॅचेस सुरू असतात. आता कधी कधी बघा प्रत्यक्षात हार पत्करावी लागते, कधी कधी पूर्णपणे बघा टीम जिंकली जाते. परंतु जेव्हा पराभव येतो तेव्हा पुढच्या वेळेला ते खेळत नाही का? नाही आहे. बरोबर की नाही? ते पुन्हा उत्तम प्रयत्नाने खेळण्याचा प्रयत्न करत असतात. हार मानत नाही आहे. हारजीत म्हणजेच आयुष्य आहे. बरोबर की नाही? तो आपल्या चुका दाखवत असतो, आपण कुठे कमी पडलोय. तो आपल्याला शिकवतोय, त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्याला घाबरत बसायचं नाही आहे. समर्थ म्हणाले, पराभव आपल्याला अनुभव किंवा बघा पूर्णपणे शिकण्यास प्रवृत्त करत असतो. अनुभव कशात आहे? समर्थ म्हणाले, एखादी गोष्ट ज्यावेळी आपण करत असताना बघा ती गोष्ट सातत्याने करण्याचा प्रयत्न करत असू, तर त्यामध्ये आपल्याला अनुभवता पाहण्यास मिळेल. बरोबर की नाही? तो आपल्यातील कमतरता का दाखवतो? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला आपल्या चुका सुधारण्याची हीच ती खरी वेळ असते. म्हणून तो आपल्यामध्ये कमतरता दाखवत असतो ना. जर सर्व काही मिळत असते, सर्व काही चांगलं झालं असतं, मग सुधारायचं कधी? आपल्या देहाला सुद्धा उत्तम प्रकारे घडवायचं आहे. अहो, पराभवामुळे आपण अधिक कणखर आणि आत्मविश्वास बनत असतो. यशाकडे जाण्यासाठी पराभव हा एक आवश्यक टप्पा आहे. यशाकडे जाण्यासाठी उत्तम प्रकारे मार्ग आपण स्वीकारलेला आहे. बरोबर की नाही? सुंदर भाग दिलेला आहे. एक गाव होतं.
आणि त्या गावामध्ये एक मुलगा उत्तम प्रकारे शिक्षण घेत होता, ते म्हणजे धनुर्विद्या शिकत होता. तो रोज सराव करत असायचा. सकाळी उठल्यापासून बघा, तो उत्तम प्रकारे शिक्षण घेत होता, रोज सराव करत होता, प्रयत्न करत होता, पण वारंवार लक्ष चुकत होतं. त्याचं मन बघा इकडे तिकडे फिरत होतं, चंचल होत असतं. त्यामुळे तो खूप निराश झाला की मी सकाळी लवकर उठतोय, तरीसुद्धा माझं मन माझ्या अभ्यासावर किंवा जे मी शिक्षण घेत आहे त्या शिक्षणावर बघा लक्ष लागत नाही आहे. एक दिवस बघा त्याला त्यांचे गुरु भेटले. तू अपयशी होत नाहीस तर तू शिकत आहेस. गुरूंनी विचारले, तुला सर्व काही प्राप्त झालं असताना तुझा चेहरा का पडलेला आहे? त्यावर प्रत्यक्षात सांगितलं ना, मी अपयशी होतोय. परंतु गुरूंनी काय सांगितलं, अपयशी जरी होत असलास तरी तू मात्र शिकत आहेस. शिकण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. गुरूंनी त्याला प्रत्येक चुकलेल्या बाणातून काय शिकायचं ते समजवलं. आणि त्या प्रकारे मुलाने बघा पुन्हा प्रयत्न सुरू केले. घाबरला नाही, आत्मविश्वासाने खचला नाही. काही दिवसांनी त्याचा नेम अचूक बसला आणि तो उत्तम धुरंधर बनला. बघा, समर्थ म्हणाले, पराभव हा शेवट नसून यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. आपल्या जीवनात सुद्धा आपण एखाद्याच्या आयुष्यात आपण पराभव पाहतो आणि तो पराभव पाहून आपण हाती घेतलेलं काम बघा टाकत असतो. यशाकडे नेणारं हीच खरी मेहनत आहे, हेच खरे पाऊल आहे. जो पराभवातून शिकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये शिकण्याचं धाडस असणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारे बघा आपल्याला उत्तम प्रकारे यश हे प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणाले, पराभव म्हणजे शेवट नाही आहे. शेवटच्या दिवशी आपला पराभव आणि परत पुन्हा कार्याला सुरुवात. आणि तो पराभव बघा प्रत्यक्षात आपण स्वीकारलेला होता, तो पराभव निघून गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे कार्य करून आपल्याला उत्तम प्रकारे काय मिळालेलं आहे बघा, आपलं नाव उत्तम प्रकारे चमकलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, पहिली पायरी आपण उत्तम प्रकारे स्वीकारली पाहिजे. पहिली पायरी आपण उत्तम प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. कारण जीवनात अपयश येत असतात, हार पत्करावी लागत असते. परंतु विचार जर केला तर आपल्यामधली लोक बघा कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. लोक ज्या ज्या वेळी तुझ्यातली कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करतील त्या वेळेला आपल्याला नक्कीच बदलणं गरजेचं आहे. आपल्यातल्या ज्या चुका आहेत त्या सुधारण्याची आपल्याला हीच ती खरी वेळ आहे. म्हणून समर्थ म्हणाले, त्यासाठी आपल्याला काय हवं, नुसता देह असून उपयोगाचा नाही आहे, त्याबरोबर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, कणखर असणं गरजेचं आहे. कारण आवश्यकरित्या बघा आपल्याला तो टप्पा गाठायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे आपण उत्तम प्रकारे कार्य केलं तर त्याचं फळ हे निश्चितच प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे. ज्या प्रकारे काही दिवसांनी बघा आपण एखादं कार्य करण्याचा निर्णय घेऊ, ते कार्य करत असताना आपण अनेक प्रश्न स्वतःहून स्वतःला विचारू. आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो, परंतु आपल्यावर येणारा जो बघा प्रत्यक्षात जो प्रसंग आहे किंवा पराभवाची चिंता आहे, त्या पराभवाच्या चिंतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी
आपला देह तिथे सक्षम असणं गरजेचं आहे. आपल्या देहाला आपण स्वतःहून मजबूत बनवायचं आहे, बरोबर की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या चुका दाखवण्यासाठी समोरची व्यक्ती ही नक्कीच हवी. त्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षात आपल्याला उत्तम प्रकारे कार्य करता येईल आणि झालेलं जे पराभव आहे तो पराभवसुद्धा आपण स्वीकारून उत्तम वाटचालीस आपला देह तयार होईल. जय जय रघुवीर समर्थ.